एस-टी कर्मचाऱ्यांच्या रजा आणि ड्युटीबाबत स्पष्टता येणार. कर्मचाऱ्यांच्या रजा आणि ड्युटीमध्ये भेदभाव टाळणार. वाहतूक नियंत्रकांना तंबी. एस-टी महामंडळात कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत आणि कामगिरी ड्युटीबाबत गेल्या अनेक वर्षापासून पक्षपातीपणा सुरू असल्याचा आरोप अलीकडेच एस-टी कर्मचारी संघटनांनी केला आहे. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत एस-टी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या रजा आणि कामगिरीबाबत स्पष्टता आणि सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातील आगारांना सूचना परिपत्रक काढण्यात आले आहे. यामुळे एस-टी कर्मचाऱ्यांना रजा देणे, कामगिरी लावणे याबाबत अखेर स्पष्टता येणार असून बहुतांश आगारात चाललेले मनमानी कारभार लवकरच थांबणार असल्याची माहिती महाराष्ट्र एस-टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिली आहे. राज्यातील अनेक शासकीय महामंडळे व उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांना रजा देण्याच्या पद्धतीत आणि एस-टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना रजा देण्याच्या पद्धतीत खूप मोठा फरक आहे. इतर शासकीय उपक्रमामध्ये रजा देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. कर्मचाऱ्यांना अचानक काही काम निघाल्यास किंवा आजारी पडल्यास रजा दिली जाते. पण एस-टीमध्ये मात्र कर्मचाऱ्यांना आजारी पडला तरी त्याला कामगिरी करावी लागते. 76 वर्ष पूर्ण झालेल्या या उपक्रमात अजूनही किती कर्मचाऱ्यांना रजा देता येतील किंवा ते अचानक आजारी पडल्यास किंवा अचानक काम निघाल्यास त्याला कशी रजा देता येईल, याबद्दल कुठलीही स्पष्टता, निकष किंवा नियम घालून दिलेले नाहीत. हे विदारक चित्र असून नेहमी अत्यावश्यक सेवा असल्याचे कारण देत रजा नाकारली जाते. परिणामी अचानक काही काम निघाल्यास किंवा आजारी पडल्यास नाईलाजास्तव कर्मचारी कामावर येऊ शकत नाही. अशा वेळी त्याच्या खात्यावर 200 ते 300 दिवस रजा शिल्लक असताना सुद्धा त्याची ही गैरहजेरी लिहिली जाते, असा आरोप एस-टी कर्मचारी संघटनांनी केला होता. याबाबत याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याच पार्श्वभूमीवर एस-टी महामंडळाने आपली ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गर्दीचा हंगाम, यात्रा व सणासुदीच्या कालावधीत वगळता उर्वरित कालावधीमध्ये चालक वाहकांना रजा शिफारसी अधिकारी, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक अधिकारी यांच्या अखत्यारीत देण्यात याव्यात. तसेच रजा मंजुरीसाठी अ, ब व क नोंदवही ठेवण्यात यावी, अशा सूचना एस-टी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. यामध्ये आगामी काळात पक्षपातीपणा थांबणार असून कार्यात स्पष्टता येणार असल्याचे दिसून येत आहे. एस-टी महामंडळ व्यवस्थापनाचे आभार याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी हे अपेक्षित आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळेल. श्रीरंग बर्गे, एस-टी कर्मचारी, महाराष्ट्र एस-टी कर्मचारी काँग्रेस.